लोकनेते इचलकरंजीचे भाग्य विधाते जनसामान्यांच्या हृदयातील नेतृत्व माजी आमदार श्री सुरेशराव हळवणकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक स्वामी पवार मित्र परिवार। इचलकरंजी शहराच्या पाणी प्रश्नाचे गांभीर्य आम्हाला पूर्णपणे माहिती असून विरोधक हा प्रश्न केवळ जाणीवपूर्वक तीव्र असल्याचे चित्र निर्माण करत आहेत। शहराला कायमस्वरूपी आणि मुबलक पाणी मिळावे यासाठी गेल्या अनेक वर्षापासून विविध उपाययोजना राबविण्यात आल्या आहेत, असे मत माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी केले। पुढे बोलताना आवाडे म्हणाले, इचलकरंजीसाठी पंचगंगा नदीवरून पाणी आणण्याचा निर्णय घेतला तेव्हाही मोठ्या प्रमाणात विरोध झाला होता। त्यानंतर पर्यायी स्रोत म्हणून कृष्णा नदीतून पाणी आणण्याचा प्रस्ताव मांडला गेला, त्यालाही तीव्र विरोधच झाला। मात्र या सर्व अडचणींवर मात करून शहराला एक दिवस आड का होईना नियमित पाणी पुरवठा करण्याचा प्रयत्न करण्यात आला। आवाडे यांनी सांगितले की सध्या इचलकरंजी शहराला सुमारे 70 MLD पाण्याची गरज आहे। त्याच्या तुलनेत शहराकडे 80 ते 90 MLD पाणी उपलब्ध आहे, त्यामुळे सध्याची गरज भागविण्यास कोणतीही अडचण नाही। मात्र भविष्यातील वाढती लोकसंख्या आणि औद्योगिक विस्तार लक्षात घेता अतिरिक्त जलस्रोत आणि पायाभूत सुविधा उभारणे आवश्यक आहे। शहराच्या भविष्यातील पाणी टंचाई टाळण्यासाठी आणखीन एक जलवाहिनी उभारण्याची गरज आहे। या दृष्टीने नियोजन सुरू असून इचलकरंजीच्या पाणी पुरवठ्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले। शहराच्या विकासासाठी दीर्घकालीन उपाययोजना राबविण्यावर भर देत पाणी प्रश्नावर केवळ राजकारण न करता सर्वांनी एकत्रितपणे काम करण्याची गरज असल्याचे आवाडे यांनी सांगितले। जनसेवेचा ध्यास, विकासाचा विश्वास, लोकनेते इचलकरंजीचे भाग्य विधाते माजी आमदार माननीय श्री सुरेशराव हळवणकर यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा। शुभेच्छुक श्री साई प्रसाद ग्रुप इचलकरंजी। इचलकरंजीचा पाणी प्रश्न विरोधक जाणीवपूर्वक फार गंभीर आहे अशा पद्धतीचे चित्र तयार करतात। पाणी प्रश्न आहे, त्याचं गांभीर्य आहे, पण विरोधक तो अधिक जाणीवपूर्वक त्याची तीव्रता फार आहे असं दाखवायचा प्रयत्न राजकारणासाठी करतात। पाण्याचा प्रश्न सोडवण्याच्या संबंधीचं काम आम्ही केलं। पहिल्यांदा फक्त पंचगंगा नदीवरून इचलकरंजी शहराला पाणी पुरवठा होता। त्यावेळी दुसरा पर्याय आणायच्या वेळी मी कृष्णा नदीतून पाणी आणायचं ठरवलं। त्यावेळी सुद्धा खूप मोठा विरोध विरोधकांनी केला। तो सगळा विरोध मोडून काढून आम्ही कृष्णा नदीचं पाणी इचलकरंजी शहराला आणलं आणि 1 महिना 1.5 महिन्यानंतर 1 दिवस आडाने 100% पाणी गावाला मिळेल। याच्याशिवाय नवीन पर्याय उद्याच्या वाढीसाठी आता इचलकरंजीची रिक्वायरमेंट पाण्याची किती आहे, तर साधारण 70 MLD पाण्याची रिक्वायरमेंट रोज, आणि आपल्याकडे उपलब्धता किती आहे, तर साधारण 30 आणि 50 म्हटलं तर 80 ते 90 MLD पाण्याचं आपल्याकडे उपलब्धता पंचगंगा आणि कृष्णा नदीत आहे। पण भविष्यातली वाढ विषयात घेता गावाची भविष्याची पाण्याची गरज, वाढणारं गाव, औद्योगिक गाव, त्या सगळ्या बाबी विचारात घेता नवीन आपल्याला पाण्याचा सोर्स आणखी कुठनं तर पाईपलाईन आणून ते करणं आवश्यक आहे। त्याच्यावरही आमचं लक्ष आहे, तीही आम्ही करणार आहोत।